बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलंय। यामधून आता एक धक्कादायक माहिती समोर आली। संतोष देशमुख यांच्या शरीराच्या बहुतांश भागावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत। संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाणीमुळे अंग काळं निळं पडलं, नाकातून रक्त येईपर्यंत मारहाण झाल्याचं या अहवालामधून समोर आलं। तर शवविच्छेदन अर्थात पोस्टमॉर्टम अहवालामध्ये अधिक काय माहिती आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून शरीरावर बहुतांश भागात गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत। पोटावर बेदम मारहाण, नाकातून रक्त, छाती आणि गळ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा, छातीवर उजव्या डाव्या बाजूला तसंच बरगड्यांवर सुद्धा जखमा। देशमुख यांचं संपूर्ण शरीर हे काळं निळं पडलं होतं। देशमुखांच्या शरीरात जवळपास 2 ते 2.5 लिटर रक्त हे गोठलं होतं। देशमुखांना अंदाजे 2.5 ते 3 तास बेदम मारहाण सुरू होती।